क्लायमेट कसं दिसतंय. सो आमच्या इथे संध्याकाळचं क्लायमेट आहे. काळं काळं दिसतंय का, असं का दिसतंय माहिती नाही. आज थोडंसं हेअरस्टाईल चेंज केली आहे. व्हॉइस तर देते आहे, परंतु जर नॉईज आला, रिमूव्ह नाही झाला नॉईज, तर मग काय अर्थ नाही आहे व्हॉइस घेण्याचा. शेती आहे ना पूर्ण, त्याच्यामुळे वातावरण खूप छान असतं. इतकं काही इथे नॉईज येत नाही. आमच्या प्रॉपर गावाला गेलं ना, भरभर 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 वारं सुटलेलं असतं. शेतामध्ये जर उभं राहिलं ना, संपला विषय, संपला. इथं ना कुठंतरी मोगऱ्याचं झाड आहे. इतका सुगंध येतो ना, खूप सुगंध येतो. कुठंही नाही माहिती. तेरी खुशी किती सुंदर दिसते ना. मस्त वाटतं. सो गाईस, मी संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आली अशीच फिरायला आली. जस्ट छान वाटतं इथं आलं ना. वातावरण देखील खूप छान आहे इथं, त्याच्यामुळे छान वाटतं फिरायला येण्याकरता. तेरी खुशी है. सूर्य मावळतोय. इथे असं एका ठिकाणी बसलं ना तरी पण छान वाटतं, फिरलं तरी पण छान वाटतं, चाललं तरी पण छान वाटतं. सो इथे कुठेही थांबा, छानच वाटतं. हवा भारी येते इथे. हवा छान येते. आणि गाईस, पक्ष्यांचा किलबिलाट अप्रतिम वाटत होता, परंतु ना इथे खूप आता हवा सुटलेली होती आणि खूपच नॉईज येत होता. त्याच्यामुळे म्हटलं की चला व्हॉइस ओव्हर करूया. तर गाईस, कसं वाटतंय म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं छान वाटतं. आणि खरं सांगू का की मला ना अशा शांत ठिकाणी जायला प्रचंड आवडतं, जिथे असं डिस्टर्ब करणं जास्त कोणी नसेल. ठीक आहे. सो आमच्या घरापासून फार जवळ ही प्लॉटिंग आहे आणि इथले सर्व प्लॉट विकले गेलेले आहेत. ठीक आहे. त्याकरता आहे ना, इथे कोणीच नसतं. बऱ्याच लोकांनी घेऊन ठेवलेली असेल, बाहेरच्या लोकांनी इथले प्लॉटिंग वगैरे घेऊन ठेवलेले असतील. सो तिथे कोणीच नसतं. मध्यंतरी होते वॉचमॅन वगैरे, पण आत्ता सध्या कोणीच नाही आहे. सो पूर्ण प्लॉट असा हा मोकळा असतो, हवेशीर आहे. काही महिला येतात तिथे वॉकिंगला वगैरे. सो मीही संध्याकाळी जाते वॉकिंगला, किंवा सकाळी जाते, किंवा कधी कधी रात्री जाते. जशी इच्छा होईल, जसा वेळ मिळेल तसं. ठीक आहे. शक्यतो रात्री तर प्लॉटिंगवरती जात नाही, पण आमच्या सोसायटीमध्ये वॉकिंग करत असते मी. परंतु गाईज, छान वाटतं मला इथे गेल्यानंतर. नाही ना, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यानंतर ना पलीकडच्या साईडला रोड आहे. सो अधूनमधून एखादी गाडी गेलेला तो आवाज, आणि समोर छान शेती वगैरे आहे. तर छान वाटतं. घरी आले आणि चिकन बिर्याणीचा बेत ठरला. सो एकीकडे चिकन मसाला बनवते मी बिर्याणी करता, एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे कांदा तळून घेण्याकरता. आणि हा तांदूळ भिजवला आहे, बिर्याणी राईस आहे, हा भिजवून घेतला आहे. आणि आकाजींची इच्छा झाली होती की त्यांना बिर्याणी खायची आहे.
मग आता काय करणार, चला म्हटलं करूया. त्यामुळे घेतली बिर्याणी करायला. आणि स्वयंपाकाचं तर तुम्हाला माहिती आहे, मला कंटाळा मुळीच येत नाही. स्वयंपाक म्हणजे माझ्या डाव्या उजव्या हाताचा खेळ. ठीक आहे, जास्त काही वेळ लागत नाही. फक्त असंच आहे की मनापासून वेळ काढावा लागतो आणि मनापासून त्या गोष्टी कराव्या लागतात. तर मग छान बनतो स्वयंपाक. आणि आता मी कांदा छान कटिंग करून आणला. आकाशजींनीच दिला आहे कटिंग करून. असो, त्यांनी कांदा दिला आहे कटिंग करून आणि तो मी तुम्हाला दाखवते आहे. सो कडकडीत तेलामध्ये छान असा कांदा फ्राय करायला टाकला आहे गाईस. आणि आहा, काय सुगंध येतो ना ज्यावेळेस आपण कांदा फ्राय करत असतो. सो इथे पाहू शकता कांदा छान फ्राय झाला आहे. जवळजवळ अर्धा पाऊण तास लागतो ह्याला. तुम्हाला खूप थांबावं लागतं. ठीक आहे, तरच कांदा छान फ्राय होतो. एकीकडे मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आणि छान असं बिर्याणी माझी रेडी झाली. मधले आदले फुटेज अजिबात घेतलेले नाही आहेत. त्यामुळे आता डिरेक्टली मी तुम्हाला दाखवलं आहे की थर वगैरे लावून झाला आहे. आणि तिथून पुढे आता दम द्यायला ठेवणार आहे मी किमान अर्धा तास. ठीक आहे, तोपर्यंत भांड्याचा राडा वगैरे उरकून घ्यायचा. किचन पूर्ण क्लीन करून घ्यायचं. उद्या बाहेर जायचं आहे, सो त्याची तयारी करायची आहे. खूप कामं पेंडिंग आहेत माझी. त्यामुळे मी काय केलं, स्वयंपाक करता करता आहे ना ती बरीच कामं उरकून घेतली होती. आणि पाहू शकता बिर्याणी किती छान दिसते, अशीच पहा तुम्ही. ठीक आहे, थोडंसं तूप घालते आहे आणि तेल मी ऑलरेडी घातलं आहे वरतून. आता छान दम द्यायचा, अर्धा तास मस्त होते बिर्याणी. तेलच नाही निघालेलं हेअर वॉश करून. पण आम्ही केली होती इडली, चटणी, सांबर, डोसा, बटाटा आणि पाहू शकता आमचा राडा. नाश्ता झाला आहे. आता आळस भरला आहे. इडली खाल्ल्यानंतर आळस का भरतो काय माहिती, पण असं प्रचंड झोप येते. आज जायचं आहे आम्हाला बाहेर. सो रेडी व्हायचं अजून. खूप काम आहेत आमची पेंडिंग खूप. मला अजून भांडी क्लीन करायची. तिथून पुढं हेअर वॉश मला पुन्हा एकदा हेअर वॉश करावं लागेल आय थिंक. असं वाटतंय ऑइल आहे, कळतच नाही आहे की नाही. आणि काय काय दिसतंय, इडलीचं कुकर दिसतंय, सांबारचं कुकर दिसतं, तिकडे बटाट्याची भाजी कढईमध्ये, इडल्या काढून ठेवलेल्या आहेत. राडा झालाय. आवरावं लागेल आता, आवरून घ्यावा लागेल पूर्ण पसारा आणि मग जायचं बाहेर. ये बहुत डिस्टर्ब कर रहा है मेरे को, बहुत डिस्टर्ब कर रहा है रामा. आता दक्षला मी सांगितले पसारा उचलून ठेव. दक्ष पसारा उचलून ठेवणार आहे आणि मी थोडंसं रेस्ट करणार आहे. सकाळी उठल्यापासून कामं चालू आहेत. देवपूजा झाली, हार करून झाले, फरशा मी स्वतः पुसून घेतल्या, टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतलं आहे. शॉवर घेण्याच्या आधी इतकी कामं केलीत. टॉयलेट बाथरूम क्लिनिंग, त्यानंतर केअर काढून घेतला, फरशा पुसून काढल्या, बाहेरचं धुवून काढलं आणि तिथून पुढे शॉवर घेतला. शॉवर घेतल्यानंतरनं पहिली देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतरनं हार वगैरे बनवला, दिवाबत्ती केली. अजून बाहेर आमच्या महाराजांना पाणी नाही घातलेलं. आमच्या महाराजांना पाणी घालायचे बाहेर दिवाबत्ती नाही केलेली अजून. आता दक्ष आवरेल आणि दक्ष तांब्यावर पाणी घालेल देवांना बाहेर. तिथून पुढे तो दिवाबत्ती करेल. बाकी माझ्याकडनं जी काही कामं होती ती झालीत. आणि सोप्याची चेअर जाते मागे मागे मागे. आज काहीच मेकअप नाही आहे, फक्त लिपस्टिक लावली आहे. पण आज माझ्या चेहरा ग्लोईंग वाटतोय, काय माहिती का, बट ग्लोईंग दिसतोय. मला ना आता सध्या प्रॉब्लेम काय होते माहिती,
आतून पिंपल्स येते, मीन्स असं वरतून पिंपल्स येतो फुगतो वगैरे. माझ्यासोबत आता हल्ली तसं काही होत नाही. फेसवरती आहे ना आतल्यात पिंपल्स येतो आणि मग असं अचानकच काळा चेहऱ्यावरती डाग दिसायला लागतो. आय डोंट नो बट होतं आहे असं. पूर्वी मला फार पिंपल्स यायचे, आत्ता माझी स्किन खूप छान झाली. हे इथे ना असे खड्डे झाले होते पिंपल्सने, आत्ता खूप छान स्किन झाली. केअरिंग करते मी, स्किन केअरिंग करते ती.